प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आजपासून आपण ऐकायला सुरुवात करणार आहोत एक अत्यंत गाजलेलं पुस्तक. शीर्षक आहे आनंदवन प्रयोगवन. अपार कष्ट आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर बाबा आमटे यांचं मानवमुक्तीचं स्वप्न साकारणाऱ्या ध्येयवेड्यांची गोष्ट आनंदवन प्रयोगवन. लेखक आहेत डॉक्टर विकास आमटे. या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे गौरी कानेटकर यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित केलं आहे समकालीन प्रकाशन यांनी. मलपृष्ठावरील मजकूर. बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. पण आनंदवन म्हणजे कुष्ठ कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे. प्रत्यक्षात त्या पलीकडे अंध, अपंग, कर्णबधीर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना न्याय्य, निरोगी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलं आहे. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. विशेष म्हणजे समाजाने नाकारलेल्या साध्या-सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडला आहे. आज आनंदवन हे सुखी नांदतं गाव तर आहेच, पण त्याही पलीकडे गावखेड्यांच्या सर्वंकष विकासाचं जितं जागतं उदाहरण सुद्धा आहे. बाबांचं स्वप्न जमिनीत रुजवणाऱ्या प्रयोगशील हातांची ही गोष्ट उभ्या देशाला प्रेरणा देणारी आहे. आनंदवन प्रयोगवन या पुस्तकाची पहिली आवृत्ती 26 डिसेंबर 2014 म्हणजे बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रसिद्ध झालेली आहे. या आवृत्तीची किंमत 250 रुपये असून पृष्ठसंख्या 192 आहे. अर्पण पत्रिका. बाबांचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतीस आणि माझ्या जीवाभावाच्या सर्व सोबत्यांना. प्रस्तावना. शीर्षक आहे गोष्ट सांगण्यापूर्वी. 2014 हे बाबांचं जन्मशताब्दी वर्ष. त्याचं निमित्त साधून आनंदवनाची गोष्ट सांगणारं हे पुस्तक प्रकाशित होत आहे. बाबांवर आजवर अनेक पुस्तकं लिहिली गेली, पण आनंदवनातल्या कामाचा समग्र दस्तावेज मांडणारं जवळपास एकही पुस्तक नाही. असं पुस्तक आमच्यापैकीही कोणी लिहिलं नाही. कारण बाबा काय किंवा आम्ही कार्यकर्ते काय कामांमध्येच इतके गढलेलो होतो की लिहिण्यासाठी आमच्याकडे फुरसतच नव्हती. खरं तर आताही आनंदवनावर पुस्तक लिहावं अशी माझी इच्छा नव्हती. त्यातून स्वतःबद्दल काही बोलावं, लिहावं असं तर मला अजिबातच वाटत नव्हतं. कारण हे काम बाबांचं, त्यांना भक्कम साथ देणाऱ्या ताईचं आणि या दोघांना येऊन मिळालेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं सुद्धा. मीही त्यातलाच एक. माझं हे बोलणं कोणाला तोंडेखलं वाटलं तर त्याने खुशाल आनंदवनात किंवा सोमनाथला येऊन बघावं. या प्रकल्पांचा पसारा पाहिला की कुणाच्याही लक्षात येईल ही कामं कुण्या एकट्या दुकट्या व्यक्तीच्या बळावर उभी राहू शकत नाही. मग कुण्या एकट्याने त्याबद्दल कशाला लिहा असं माझं म्हणणं होतं. पण माझी पत्नी डॉक्टर भारती, आनंदवनातले सहकारी आणि माझ्या मुलांचं म्हणणं पडलं की आनंदवनाची गोष्ट सांगणारं एक पुस्तक असायला हवं. कारण आनंदवन म्हणजे कुष्ठ कार्य एवढीच बहुतेकांची धारणा आहे. ही धारणा अपुरी आहे. कारण गेल्या 65 वर्षांमध्ये आनंदवनात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मूलभूत काम उभं राहिलेलं आहे. शेती असो किंवा जलसंधारण, उद्योग असोत किंवा पर्यावरण, अनेक क्षेत्रात आनंदवनाने काम उभं केलं आहे. हे सर्व काम आणि हे काम उभं करण्याची गोष्ट समाजापर्यंत पोहोचणार कशी? शिवाय आजवर आनंदवनावर किंवा बाबांवर
जी पुस्तकं लिहिली गेली त्यातली बरीचशी कधी अपुऱ्या तर कधी चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. त्यामुळे एक बिनचूक आणि सर्वंकष पुस्तक असायला हवं असं वाटणं स्वाभाविक होतं. मलाही ते पटत गेलं. आनंदवनातल्या या सगळ्या कामांचा, प्रयोगांचा मी सुरुवातीपासून साक्षीदार आहे आणि भागीदारही. माझ्या इतकं जवळून आणि दीर्घकाळ आनंदवन फारच कमी जणांनी अनुभवलं असेल. ही बाब लक्षात घेऊन आनंदवनाची गोष्ट सांगायला मी होकार दिला. गेली 4-4.5 दशकं आनंदवनात काम करताना माझी भूमिका मला स्पष्ट आहे. मी स्वतःला बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतो आहे. या पुस्तकातून आनंदवनाची गोष्ट सांगत असतानाही माझी ही भूमिका कायम आहे. बाबांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आजवर जे जे प्रयत्न केले ते वाचकांपर्यंत पोहोचवणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. बाबांनी कोणतं स्वप्न पाहिलं होतं? बाबांचं स्वप्न फक्त कुष्ठरुग्णांच्या किंवा अपंग अंधांच्या पुनर्वसनाचं नव्हतं. बाबांच्या व्यापक स्वप्नाचे हे केवळ काही तुकडे होते. माझ्या मते ते स्वप्न प्रत्येक माणसाला न्याय्य, निरोगी, समृद्ध आणि अर्थपूर्ण आयुष्य जगता यावं यासाठी प्रयत्न करण्याचं होतं. मग ते कुष्ठरोगी असोत, अंध अपंग असोत, बेरोजगार तरुण असोत किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी. बाबांचा दृष्टिकोन व्यापक होता, अगदी सुरुवातीपासूनच. त्यामुळेच आनंदवन सुरू करण्याआधी त्यांनी सर्व जातीपाती आणि व्यवसायांच्या माणसांसोबत एकत्र राहण्याचा श्रमाश्रम हा प्रयोग केला होता. आनंदवनातल्या कामाचा व्याप वाढत असताना ते आदिवासींसाठी भामरागडच्या जंगलात उतरले. अगदी वयाची 90 ओलांडल्यावरही विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवनाने काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी या आत्महत्याग्रस्त तालुक्यामध्ये आम्ही काम सुरू केलं ते त्यामुळेच. बाबांबद्दल कुणीतरी असं म्हटलं होतं की बाबांचा प्रवास हा उजेडाकडून अंधाराकडे जाणारा आहे. हे म्हणणं मला मार्मिक वाटतं, कारण एरवी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्यांचा प्रवास अंधाराकडून उजेडाकडे होत असतो. बाबांनी हा प्रवास केलाच, पण ते तिथे थांबले नाही. उपेक्षितांना त्यांनी अंधारातून उजेडाकडे आणलं आणि पुन्हा नव्या अंधाऱ्या कोपऱ्यांचा शोध घेत राहिले, त्यांच्यासाठी कार्यरत राहिले. म्हणूनच मला असं वाटतं की बाबांचं स्वप्न हा एक मोठा अनफिनिश्ड अजेंडा आहे आणि तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आनंदवनासारख्या प्रयोग करणाऱ्या चळवळ्या संस्थांची गरज आहे. तो अजेंडा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही केलेले प्रयत्न समाजापर्यंत पोहोचावेत आणि त्याचा समाजातल्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी वापर केला जावा, या हेतूने आनंदवनाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात त्याआधी आजचं आनंदवन हे नेमकं काय प्रकरण आहे हे थोडक्यात सांगायला हवं. चला माझ्यासोबत, जरा आनंदवनाचा फेरफटका मारून आणतो तुम्हाला. बाबांनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोरा हिची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. हळूहळू आनंदवनाकडे येणाऱ्या कुष्ठरुग्णांची, अंध अपंग आणि समाजातल्या हर प्रकारच्या उपेक्षितांची संख्या वाढत गेली. सरकारकडून आणखी जमीन मिळाली. या जमिनीवर शेती होऊ लागली, उद्योग सुरू झाले. काम करून आत्मसन्मानाने जगणारं एक गाव वसू लागलं. आज तेच आनंदवन समाजातल्या नाना प्रश्नांवर उत्तर शोधणारं, सुखासमाधानाने नांदणारं गाव आहे. खरोखरचं गाव. 2000 सालापासून आनंदवनाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळालेला आहे. 2009 पासून आनंदवनातले नागरिक एकमताने स्वतःचा सरपंचही निवडून देत आहेत. गेल्या 65 वर्षांमध्ये
नाना प्रकारच्या वंचित उपेक्षितांनी आनंदवन आपलं मानलं आहे. त्या साऱ्यांनी आपापली शक्ती, क्षमता, कौशल्य पणाला लावून विणलेल्या असंख्य धाग्यांमुळे आनंदवनाचं एक संध असं सुंदर चित्र तयार झालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज आनंदवनात रोज तब्बल 8-10 हजार लोकांचा राबता असतो. आनंदवनाची निवासी लोकसंख्या आहे 2,500. त्याशिवाय आनंदवनातल्या शाळा कॉलेजांमधली मुलं आणि बाहेरून कामासाठी येणारी मंडळी पकडली तर आणखी 3,500-4 हजार लोक दिवसभरासाठी आनंदवनात असतात. शिवाय वरोऱ्याहून काही ना काही कामासाठी आनंदवनात बरेच लोक येतच असतात. आनंदवन बघायला राज्यभरातून, देशभरातून आलेले पाहुणे हे तर असतातच. एवढ्या साऱ्या लोकांसह आनंदवन रोजच्या रोज नांदत असतं. आनंदवनाच्या मुख्य कमानीतून आत शिरताना डावीकडे आमचं आनंद निकेतन आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज दिसतं, तर दुसऱ्या बाजूला आहे आनंद निकेतन ॲग्रिकल्चर कॉलेज. कमानीतून आत गेलं की कुष्ठरुग्णांचं हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल, वृद्ध कुष्ठरुग्णांसाठीचं स्नेहसावली संकुल, आनंदवन ग्रामपंचायतीचं कार्यालय, डेअरी, असं करत करत आपण एका छोट्या चौकात येऊन पोहोचतो. हे आमच्या आनंदवनाचं मध्यवर्ती ठिकाण. आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि येणारे जाणारे पै पाहुणे यांनी सकाळ संध्याकाळ हा भाग गजबजलेला असतो. इथे कामांचा आढावा घेतला जातो आणि नवी स्वप्नही पाहिली जातात. इथेच महारोगी सेवा समितीचं ऑफिस, कार्यकर्त्यांचे निवास, अतिथी निवास, वर्कशॉप्स असा सगळा पसारा आहे. इथेच काय, पण सगळ्या आनंदवनात जागोजागी लोकांना बसण्यासाठी झाडांखाली केलेले कट्टे, छोटे बगीचे, फुटक्या टाईल्स लावून सजवलेल्या भिंती आणि हसत खेळत वावरणारी माणसं दिसतात. यामुळे आमचं आनंदवन कसं प्रसन्न वाटतं. त्याखेरीज याच परिसरात संधी निकेतन हे आमचं निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रही आहे. इथे नेहमीच 100-1 अपंग मुलं-मुली मुक्कामी असतात. प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेली ही मुलं आनंदवनाच्या वातावरणात मिसळून जातात आणि बाहेर पडतात ती कामालाच देव मानण्याचा इथला मंत्र घेऊन. त्यांच्याबरोबरच अंध आणि कर्णबधिरांसाठी निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या उत्साही किलबिलाटानेही आनंदवनाचा परिसर कायम गजबजलेला असतो. हा परिसर ओलांडून पुढे गेलं की आनंदवनातली शेती सुरू होते आणि त्या शेतांजवळच आनंदवनातल्या वसाहती म्हणजेच कम्युन्स या वसलेल्या आहेत. साधारण 50-1 घरांची एक छोटी वसाहत अशा एकूण 9 वसाहती आनंदवनात आहेत. या वसाहती म्हणजे सहकाराचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. कुष्ठरुग्ण आणि अपंग, कुष्ठरुग्ण आणि अंध, अपंग आणि कर्णबधिर अशी वेदनेच्या नात्याने एकत्र आलेली अनेक जोडपी इथे राहतात. अर्धवर्तुळाकार छतांची एकाला एक जोडून उभी असलेली घरं, त्यासमोर सारवलेलं स्वच्छ अंगण आणि परसदारी फुललेले फळभाज्यांचे वेल असं प्रसन्न दृश्य इथे कायम असतं. आनंदवनातल्या आनंदसागर तलावाच्या काठाशी उभं राहिलं की त्या पलीकडे दिसणारी शेती अक्षरशः नजरेत मावत नाही. अगदी गुगल मॅप्सवर जाऊन पाहिलं तरी आनंदवनाचा परिसर तुम्हाला हिरव्या पट्ट्याने वेढलेला दिसेल. आनंदवनातल्या 631 एकर जमिनीपैकी घरं, हॉस्पिटल्स, वर्कशॉप्स, शाळा, हॉस्टेल्स, तलाव वगैरेंची जागा सोडली तर तब्बल 200 एकरांवर आम्ही शेती करतो. वर्षातून 3 वेळा इथे हर तऱ्हेची पिकं घेतली जातात. भात, गहू, ज्वारी, बाजरी, हळद, कांदा, ऊस, भाज्या, फळं सगळं काही होतं आमच्याकडे. शेतीच्या बांधावरून चालत चालत फिरलात तर आमची शेतकरी मंडळी तुम्हाला इथल्या पिकांच्या सुरस कहाण्या सांगतील. या शेतीसाठी आनंदवनात 40 एकरांवर पसरलेले 12 तलाव आहेत. अगदी उन्हाळ्यातही यातील काही तलाव पाण्याने लबालब भरलेले असतात. शेतीतलं बरचसं अन्नधान्य आनंदवनातच वापरलं जातं,
तर काही प्रमाणात त्याची विक्रीसुद्धा होते. ही झाली शेती. आता आनंदवनातल्या उद्योगधंद्यांकडे वळूया. इथल्या उद्योगधंद्यांना आम्ही गमतीने आनंदवन MIDC म्हणतो. तिथे हर तऱ्हेची उत्पादनं तयार होतात. अगदी एअर कूलर्सपासून सतरंजांपर्यंत आणि अपंगांसाठी आम्हीच डिझाईन केलेल्या 3 चाकी सायकलींपासून ते ग्रीटिंग कार्डांपर्यंत. मध्ये कधीतरी आम्ही यादी करत बसलो तर लक्षात आलं की आजवर आम्ही जवळपास 140 प्रकारच्या उत्पादनांमध्ये गुंतलेलो आहोत. आमच्या उद्योगधंद्यांची वार्षिक उलाढाल आज 2.5 कोटींवर जाऊन पोचली आहे. या परिसरातून फेरफटका मारला तर नाना प्रकारची व्यंग असणारी माणसं त्यावर मात करून जोमाने काम करताना दिसतील. आपल्या क्षमता ताणून काम करण्यात मजा असते हे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय राहणार नाही. तर असं आहे आमचं आनंदवन. या छोट्याशा फेरफटक्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा फक्त कुष्ठरुग्णांसाठी चालवला जाणारा प्रकल्प नाही. हे फक्त अंध अपंग कर्णबधिरांसाठीचं काम नाही. ही इतर 4 वसाहतींसारखी एक वसाहतही नाही. मग आनंदवन नेमकं आहे तरी काय? मला वाटतं आनंदवन ही एक प्रवृत्ती आहे. इथे दुसऱ्याची वेदना जाणून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहेत. इथे स्वतःच्या वेदनांवर मात करून नवनिर्माण करण्याचा ध्यास आहे. इथे आत्मनिर्भर बनण्याची जिद्द आहे, उपक्रमशीलता आहे, सहकार आहे आणि जगण्याची नवी दृष्टी आहे. हे झालं आनंदवनाचं. पण आम्ही आनंदवन म्हणतो तेव्हा त्यात सोमनाथचा प्रकल्प येतो, हेमलकशातला लोकबिरादरी प्रकल्प येतो, नागपूर जवळचं अशोकवन येतं आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मूळ गव्हाण या गावात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी उभा केलेला प्रकल्पही येतो. या सर्व ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी आनंदवनाप्रमाणेच सर्वंकष विकासाची मॉडेल्स उभी केली आहेत. माझ्या जीवाभावाच्या सोबत्यांनी इथे आयुष्य टाकली आहेत. तेव्हा कुठे हे प्रकल्प आकाराला आले आहेत. आनंदवन असो किंवा या इतर प्रकल्पांमधली कामं, ती काही एका रात्रीत उभी राहिलेली नाही. बाबांनी कुठेतरी लिहून ठेवलं आणि त्यानुसार माणसं कामाला लागली असंही झालेलं नाही. जसजशी परिस्थिती येत गेली तसतसे बाबांनी नवे प्रयोग केले, नवी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही कार्यकर्तेही तीच दृष्टी बाळगून पण स्वतःच्या क्षमतांनुसार, स्वतःच्या बुद्धीनुसार काम करत गेलो आणि आनंदवन घडत गेलं. अजूनही घडतं, बदलतं आहे. हे पुस्तक म्हणजे या सर्वांची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे आनंदवनाला प्रयोगवन बनवणाऱ्या असंख्य हातांची. कामाचा ध्यास घेतला की अशक्यही शक्य होऊ शकतं हे दाखवून देणारी. आम्ही कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, कर्णबधीर हे काम करू शकतो तर जगातलं कोणीही ते करू शकतं. फक्त इच्छाशक्ती पाहिजे हे सांगणारी. गावाखेड्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी आम्ही विकसित केलेल्या मॉडेलची. या सर्व कामांचा परीघ एवढा मोठा आहे की त्याला एक पुस्तक पुरं पडू शकत नाही. आनंदवनातल्या प्रत्येक प्रकल्पावर, उपक्रमावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येऊ शकतं. त्या अर्थाने ही गोष्ट म्हणजे पुढच्या पुस्तकांची निव्वळ झलक आहे. गोष्ट सुरू करण्यापूर्वी हे पुस्तक कसं तयार झालं याची गोष्ट सांगायलाच हवी. माझा धाकटा भाऊ डॉक्टर प्रकाश याचं प्रकाश वाटा हे आत्मचरित्र प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली. तेव्हापासूनच समकालीन प्रकाशनाचे सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी मला पुस्तक लिहिण्यासाठी आग्रह करत होते. पण मी काही लेखक माणूस नाही. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तक लिहावं असं मला वाटतही नव्हतं. आनंदवनावर पुस्तक लिहायचं असेल तर ते बाबांच्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांवर लिहिलं जायला हवं असं माझं ठाम मत होतं. त्यामुळे हे पुस्तक माझं आत्मचरित्र न बनता आम्हा कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयोगांची आणि प्रयत्नांची गाथा बनावी अशी माझी अपेक्षा होती. त्यानुसार हे पुस्तक करायचं ठरलं. ही गोष्ट साधायची तर त्यासाठी आनंदवनात राहून इथल्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून पुस्तक लिहिलं जाणं ही पूर्वअट होती.
त्यानुसार सुहास, आनंद आणि युनिक फीचर्स समकालीन प्रकाशनातील त्यांची सहकारी गौरी कानेटकर असे तिघं जानेवारी 2014 मध्ये आनंदवनात आले. इथे मुक्काम ठोकून त्यांनी हे सगळं खटलं समजून घेतलं. आम्हा कार्यकर्त्यांच्या नजरेतून आनंदवन बघण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रमुख 31 कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या, त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या. माझ्याशीही 2-3 टप्प्यात सविस्तर चर्चा झाल्या. या साऱ्या माहितीचं शब्दांकन करण्याचं जिकिरीचं काम गौरीने केलं. या सर्व प्रक्रियेनंतर हे पुस्तक आकाराला आलं आहे. पुस्तक लिहिण्याची ही पद्धत नवी आहे. माझ्या आणि आनंदवनावरील प्रेमामुळेच या मंडळींनी एवढा सारा खटाटोप केला हे मला माहिती आहे. गौरी आणि सुहास यांनी या पुस्तकासाठी जे अथक परिश्रम केले आहेत त्याला तर काही तोडच नाही. सुहास हा आमटे कुटुंबाशी आधीपासून जोडलेला. या पुस्तकामुळे त्याची संस्था आणि सहकारीसुद्धा आनंदवन परिवाराचा एक भाग बनले ही आनंदाची गोष्ट आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने आणखीही एक गोष्ट सांगायला हवी. आनंदवन उभं करण्यात अक्षरशः हजारो व्यक्तींचे हात लागलेले आहेत. आनंदवनात आजवर किती कुष्ठरुग्ण किंवा इतरही कार्यकर्ते येऊन गेले याची मोजदाद ठेवणंही शक्य नाही. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीमुळे आनंदवनात मोलाची भर पडली आहे. आनंदवन ज्या गावात आहे त्या वरोऱ्यापासून ते पार परदेशापर्यंतच्या असंख्य हितचिंतकांनी आनंदवनाला नाना प्रकारचं पाठबळ पुरवलं आहे. गावोगावच्या आनंदवन मित्रमंडळींनी आम्हाला तन मन धन देऊन मदत केली. या सर्वांची नावं पुस्तकात समाविष्ट करण्याची आमची इच्छा असली तरी ते अशक्य होतं. एवढंच काय, आज आनंदवनात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची नावंही इथे घेता आलेली नाहीत. पण ही सारी आपलीच माणसं आहेत. पुस्तकाच्या मर्यादा ते समजून घेतील याची मला खात्री आहे. तरीही आनंदवनाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची मदत करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात आजी माजी मित्रमंडळींचं आनंदवनातील सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. हे काम आम्ही साऱ्यांनी उभं केलं आहे असं मी पुस्तकात वारंवार आणि मनापासून म्हटलं आहे. त्या आम्हीमध्ये आनंदवनाशी जोडले गेलेले हे सगळे गणगोत आहेत. जसं बाबा म्हटलं की सोबत ताई आलीच, तसंच आनंदवन म्हटलं की जगभर पसरलेला हा मित्रपरिवार आलाच. आनंदवनाच्या या गोष्टीचं बीज महाराष्ट्रात, भारतात जिथे गरज असेल तिथे जाऊन पडावं, रुजावं आणि त्यातून उत्तरांच्या दिशेने प्रवास सुरू व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. तसं होणं हीच बाबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने झालेली वाटचाल असेल. डॉक्टर